गळ्यात मुलगी होती आणि आपल्याला समजलंच नाही. सुलभामुळे कळलं आपल्याला. हो तेच. सुलभा आणि उर्मिलाच्या झंझावाती आवेशामुळे हे सगळं घडून आलं. नाहीतर आपल्याच्यानी काय बाबा हे झालं नसतं. पण अण्णा हे बाकी खरं, इतक्या झटपट साखरपुडा उरकलेला मी कधी बघितलेला नाही. तुला आनंद नाही का झालेला? झालेला दिसत नाहीये. नाही ग, असं काही नाहीये. सत्या तुला माहित नाहीये की मी आज किती खुश आहे. तू मला काय दिलंस ना ह्याची कल्पना नाहीये तुला. मी खूप खुश आहे आज. ह्या क्षणाची मी किती आतुरतेने वाट पाहत होते. हा साखरपुडा झालाय आपला, उद्या लग्न होईल. अरे ह्या सगळ्या गोष्टी अशा पटापट घडतील असं कधीच नाही वाटलं रे. माझी सगळी स्वप्न तू सत्य परिस्थितीत उतरवलीस. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीबद्दल खोटं बोललात तुम्ही. काय खोटं बोललो? सत्यजित मला भेटायला इथे महाड मध्ये आला होता. सांगितलं नाही तुम्ही मला. माझी अंगठी त्याला परत केलीत आणि मी नातं तोडले असं खोटं सांगितलं त्याला. गैरसमज निर्माण केलेत आमच्यामध्ये कपटानी. मी काहीही कपटानं केलेलं नाही अमृता. तुझ्या भल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी मी हे सगळं केलंय. कारण मला भोगावा लागलेला, तुझ्या आईला अनघाला भोगावा लागलेला त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून मी हे सगळं करतो. कारण मला इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नकोय. तिला असंच वाटत होतं की तिच्या धर्माबद्दल कळल्यावर तू माघार घेतलीस. तिला तुझ्या आयुष्यातून वजा केलंस. तुझ्या इम्पॉसिबल या शब्दाने खूप घोळ केले सत्या. अगं मग तिने ती माझी अंगठी परत कशी? ती अंगठी तिने परत केली नव्हती. तिला असं वाटत होतं की ती अंगठी तिच्याकडून हरवली आहे, पण ती अंगठी तिच्या वडिलांकडे होती. आणि त्याच अंगठीचा उपयोग तिच्या वडिलांनी तुमच्या नात्यावर शेवटचा घाव घालण्यासाठी केला. तो नकार तायाचा नव्हता, तो नकार त्यांचा होता. आणि हे सगळं घडतं हे तायाला माहितीच नव्हतं. आपल्यापैकी कोणीतरी लग्नाला जाणं उचित आहे. मला नाही असं वाटत. आणि ही उर्मटासारखं बोलते आणि तुम्ही तिची साथ द्या. हे बघ, इथं कोणी कोणाची बाजू घ्यायचा प्रश्नच नाहीये. खरं तर अमृताचं लग्न आपणच लावायला हवं, पण तिच्या लग्नाला तरी निदान जायला हवं. अच्छा, म्हणजे तुम्हालाही लग्नाला जायचंय तर जा ना, जा. तुम्हीही जा लग्नाला. आपण इमान जमीनची रसम पूर्ण करूयात. हात दे तुझा. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल अमीन सुभाना रब्बिल अमीज बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हे काय आहे? तुला नाही माहिती का? अगं याला इमान जमीनची रसम म्हणतात. ते तुम्हाला काही सुद्धा कमी पडू देणार नाही. अहो, अमृता आमच्या घरी दुल्हन बनून येते. हेच आमच्यासाठी भरपूर आहे. बघ अमृता, किती नशीबवान आहेस. असं शाही घर तुला मिळतंय. एवढ्या राजेशाही थाटात तुझा निकाह करून देणारे तुझे अब्बू आहेत. सगळ्या घरात कुठे एवढे मुलींचे लाड होतात.